लाडकी बहीण योजना या योजनेचं वितरण धुलीवंदनाला होऊ शकतं का? म्हणजे धुलीवंदन आहे बघा 3 मार्चला, कारण आजचा जर आपण दिवस पाहिला तर अगदी शेवटचा दिवस आहे फेब्रुवारी महिन्याचा. आज आहे 28 तारीख, म्हणजे आजच्याने फेब्रुवारी महिना संपणार आहे. तर आपल्याला 3 मार्चला बघा, 3 मार्चला जो धुलीवंदनाचा जो काही मुहूर्त असणार आहे किंवा धुलीवंदनाच्या दिवशी आपल्याला 3 मार्च रोजी वितरण होऊ शकते का फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याच्या संदर्भात बोलतो आहे मी. बघा, प्रचंड लाडक्या बहिणी अशा पण आहेत की ज्यांनी नेमकी वितरणाच्या अगोदर इमिडिएटली KYC केली होती दुरुस्ती, पण त्यांना जानेवारीचा हप्ता आला नव्हता, तर त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मात्र मिळेल. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी वितरण होऊ शकते का 3 मार्चला? तर त्याचं एक कारण सांगतो मी तुम्हाला. बघा, 3 मार्च म्हणल्याच्या नंतर बघा मंगळवार येतो आहे त्यावेळेस धुलीवंदनाचा, परंतु आपलं वितरण झालं होतं 19व्या हप्त्याचं वितरण झालं होतं फेब्रुवारी 23ला, आणि हा महिना असतो फक्त 28 तारखेचा. कोणता? फेब्रुवारीचा. तर आपण त्याचा विचार केला तर म्हणजे इन 5 दिवस, म्हणजे वितरण संपून आजच्याने 5 दिवस होत आहेत. म्हणजे वितरण सुरुवातीपासून जर आपण दिवस मोजले तर 5 दिवस, आणि पुढे 1, 2, 3 म्हणजे हे 3 दिवस, म्हणजे 5 आणि 3 म्हणजे 8 दिवसामध्ये शक्य आहे का वितरण धुलीवंदनाच्या दिवशी होणं? तर नाही. त्यामुळे वितरण हे धुलीवंदनाला होणार नाही, याच्यातनं अगदी स्पष्टपणे तुम्हाला अंदाज आला असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा जो GR आहे तर तो नेहमीप्रमाणे आपण पाहिला आहे. आता आपल्याला जो 20वा हप्ता जो मिळणार आहे, जो 20वा हप्ता जो आपल्याला मिळणार आहे, तर यासाठी आपल्याला या आठवड्यामध्ये म्हणजे या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला सामाजिक न्याय विभागाचा GR येईल आणि त्याच्यानंतर वितरणाच्या संदर्भात पुढे अपडेट येतील. पण याच्यातनं स्पष्टपणे तुम्हाला समजलं असेल 8 दिवसामध्ये लगेचच जे आहे दुसऱ्या महिन्याचं वितरण होत नाही. ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत KYC केली नसेल त्यांच्यासाठी आता खास करून ह्या मधल्या टायमामध्ये KYC दुरुस्ती करून घ्या, कारण नवीन KYC तर चालू नाही आहे, त्यांना जूनपर्यंत वाट पाहावी लागेल. पण मात्र ज्या लाडक्या बहिणींची KYC दुरुस्ती अजून बाकी आहे तर त्यांनी 31 मार्चपर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. आणि 3 तारखेला म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी वितरण होण्याची शक्यता कोणतीही नाही. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.